नमस्कार मित्रांनो, दुपारचे 12 वाजत आहे. आज 17 मार्च. आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये वातावरणात बदल होणार आहे. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. काही भागांमध्ये पावसामध्ये विजांचा कडकडाट देखील बघायला मिळू शकतो. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी दररोजप्रमाणे विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, सकाळच्या अपडेटमध्ये देखील काहीसा बदल झालेला आहे. जो काही कमी दाब आहे किंवा जी काही हवेची चक्राकार स्थिती आहे, उत्तर ओडिशा आणि आसपासच्या परिसरावर बंगालच्या उपसागरापर्यंत ही चक्राकार स्थिती विस्तारलेली आहे. त्यापासून मित्रांनो, पूर्व विदर्भापर्यंत जो काही हवेचा कमी दाबाचा पट्टा होता, हा कमी दाबाचा पट्टा काहीसा पूर्वेकडे सरकल्यामुळे वातावरणात देखील काही बदल झालेला आहे. सकाळच्या अपडेटमध्ये देखील काहीसा बदल झालेला आहे. राज्यात तापमानात बहुतांश भागामध्ये मोठ्या प्रमाणात चढउतार बघायला मिळत आहे. काही ठिकाणी पहाटेच्या वेळी थंडी जाणवत आहे, दुपारच्या वेळी उन्हाचा चटका देखील बघायला मिळत आहे. जे काही जास्तीचं तापमान आहे ते यवतमाळ जिल्ह्यामध्ये 39 अंशाच्या पुढे आपल्याला बघायला मिळाले. सोलापूर, ब्रह्मपुरी या भागांमध्ये देखील 38 ते 39च्या दरम्यान जास्तीचं तापमान बघायला मिळालं. आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हा जो परिसर आहे, पूर्व विदर्भ आहे, या परिसरामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये नागपूर, नागपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये, तसेच वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. जोरदार वारे देखील काही भागांमध्ये बघायला मिळणार आहे. काही ठिकाणी पाऊस आला तर त्या पावसामध्ये विजांचा कडकडाट देखील बघायला मिळू शकतो. अमरावती विभागातील पाऊस आज कमी राहणार आहे. पावसाची शक्यता अमरावती विभागामध्ये तशी नाहीच्या बरोबर आहे. फक्त अमरावती जिल्ह्याचा एकदम कडेचा जो काही पूर्व परिसर आहे, या पूर्व परिसरामध्ये काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. बुलढाणा, वाशिम, अकोला या भागांमध्ये थोडंफार वातावरणात बदल बघायला मिळेल. विखुरलेल्या स्वरूपात काही ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते. पावसाची शक्यता तशी नाहीच्या बरोबर आहे, तरी पण तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही. मराठवाड्यातील नांदेडचा एकदम कडेचा पूर्व परिसर, तसेच लातूरचा एकदम कडेचा पूर्व परिसर काहीसं विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल. तुरळक ठिकाणी हलका पाऊस देखील बघायला मिळू शकतो. या व्यतिरिक्त मित्रांनो, राज्यात इतरत्र पावसाची शक्यता तशी नाहीच्या बरोबर आहे. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत नगर, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर विखुरलेल्या स्वरूपात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते. तशी पावसाची शक्यता या परिसरामध्ये नाहीच्या बरोबर नाशिक विभागामध्ये देखील नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागांमध्ये पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर. आज दुपारी आणि दुपारनंतर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जो काही पाऊस आहे तो फक्त पूर्व विदर्भामध्ये शक्यता आहे. वारे देखील या पावसामध्ये बघायला मिळू शकतात. जोरदार वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. भंडारा, गोंदिया या भागांमध्ये देखील जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. सर्वत्र सर्वदूर हा पाऊस नाही. रात्रीपर्यंत मित्रांनो, हे जे वातावरण आहे हे आणखी पूर्व दिशेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामध्ये भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तसेच गडचिरोली या भागांमध्ये रात्री मध्यरात्रीपर्यंत देखील पावसाचे वातावरण राहणार आहे. त्यामध्ये नागपूरचा एकदम कडेचा पूर्व परिसर, तसेच चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये रात्री मध्यरात्री देखील ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता देखील नाकारता येणार नाही, परंतु जोरदार पावसाची शक्यता कमी ठिकाणी आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी भाग बदलत पूर्व विदर्भामध्ये आज रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत बघायला मिळू शकतो. तसेच उद्या देखील वातावरणात काहीसा बदल विदर्भाच्या परिसरामध्ये राहणार आहे. उद्या देखील पूर्व भागामध्ये एकदम कडेच्या पूर्वी परिसरामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल. उद्या देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे. याविषयी डिटेल अपडेट आपण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये देऊच. हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.